नमस्कार. राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनार मालिकेमध्ये सहभागी झालेल्या सर्व छात्राध्यापक, अध्यापकाचार्य आणि प्राचार्य या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनार मालिकेतील आजचं 103 व पुष्प DLED अभ्यासक्रमातील भारतीय समाज आणि शिक्षण द्वितीय वर्षाला हा एक विषय S1 आणि या विषयातील एक घटक आज आपण आपल्या वेबिनारमध्ये घेतलेला आहे, सामाजिक विकास आणि सामाजिकीकरण. परीक्षेच्या दृष्टीने हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. सामाजिकीकरण म्हणजे नेमकं काय? तर सामाजिकीकरण ही अशी एक प्रक्रिया आहे की ज्यामुळे व्यक्ती स्वतःची समाजातील विशिष्ट भूमिका पार पाडण्यासाठी वर्तन, मूल्य आणि इतरांकडून असलेल्या अपेक्षा शिकत असतो. याहीपेक्षा अधिक विस्तृत अशी माहिती आज आपल्या वेबिनारमध्ये सामाजिक विकास आणि सामाजिकीकरण या विषयावर शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय बार्शी येथील अध्यापकाचार्य आदरणीय जयद्रथ गायकवाड सर हे आपल्याशी संवाद साधणार आहेत. मी या वेबिनारमध्ये आदरणीय जयद्रथ गायकवाड सर यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि गायकवाड सरांना विनंती करतो की आपण सामाजिक विकास आणि सामाजिकीकरण या विषयावर आपले विचार व्यक्त करावे. आदरणीय जयद्रथ गायकवाड सर. हां सर. सर्वांना माझा आज जे की ऑनलाईन पद्धतीनं आपण म्हणण्यापेक्षा शैलेश गायकवाड सरांनी हे सुरू केलेलं आहे. खरं तर ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. सरांनी गेले साधारण जून पासून हा उपक्रम सरांनी सुरू केलाय. सरांची तळमळ म्हणा, विद्यार्थ्यांप्रती असलेली ती तळमळ, मुलं घरी आहेत आणि मुलांना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शिक्षण एक्सपर्ट असतील त्यांचा उपयोग व्हावा या दृष्टिकोनातून ही एक सुवर्ण संधी मानून, जर खरं तर हे ऑफलाईन एज्युकेशन जर असतं तर हे घडलं नसतं, पण ऑनलाईन एज्युकेशन आहे म्हणून आज मी तुमच्यापर्यंत आलोय की माझ्याकडे जे काही आहे ते देण्याचा मी प्रयत्न करतो. मागच्याही सत्रामध्ये मराठी विषयाशी संबंधित, FI विषयाशी संबंधित मी काही गोष्टी घेतलेल्या होत्या. तर आज सरांनी असं सांगितलं की सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांशी निगडीत किंवा अगोदर फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांशी निगडीत भाषा विषयाचे अध्ययन अध्यापन शास्त्र हा भाग आपण घेतलेला होता की जे की अध्यापन पद्धतीच्या संदर्भात चर्चा केलेली होती. आज मी जी चर्चा करणार आहे तर ती चर्चा म्हणजे सामाजिक विकास आणि सामाजिकीकरण. माझ्याकडे जे काय आहे द्वितीय वर्षातल्या विद्यार्थ्यांसाठीचा तो शेवटचा घटक आहे. आता सामाजिक विकास म्हणजे काय? खरं तर हे आपल्याला खूप सोपं आहे. सर्वांना माहीत असलेल्या सगळ्या बाबी आहेत. सर्वांनी किंवा विद्यार्थ्यांनी म्हणा किंवा टीचर्स, आपले सगळे अध्यापकाचार्य आपण म्हणूया, शिक्षक, सर्वांना या संदर्भातली माहिती आहे. पण मी जे सांगतोय किंवा जी चर्चा या ठिकाणी करणार आहे ती विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून करणार आहे. तर सुरुवातीला सामाजिक विकास आणि सामाजिकीकरण ज्याला आपण म्हणतो
आणि त्या सामाजिकीकरणाच्या संदर्भातले काही संदर्भ जे असतील तर ते संदर्भ सुद्धा आपण घेणार आहेत. तर सामाजिक विकास आपण कशाला म्हणणार आहे आणि सामाजिक विकास तो कसा होणार आहे आणि शिक्षण प्रक्रियेचा विचार जर केला, राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनार मालिकेतील आपण जी 103वी गोष्ट. विद्यार्थ्यांची सर्वांगीण विकासाची जी कन्सेप्ट किंवा सर्वांगीण विकास आपण जे म्हणतो, तर तो सर्वांगीण विकास याशिवाय अधुरा होईल, अपुरा राहील असं मला तरी वाटतं. याच उद्देशानं आपल्या यशवंत या विषयामध्ये किंवा भारतीय समाज आणि शिक्षण या विषयामध्ये हा घटक मध्ये समाविष्ट केलेला असावा. याच्याशिवाय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला असं आपण म्हणू शकणार नाही. मग हा सर्वांगीण विकास मुलांचा कुठे कुठे होणार आहे, म्हणजे सर्वांगीण विकासामधला जो घटक आहे तो म्हणजे सामाजिक विकास. हा सामाजिक विकास घरामध्ये, शाळेमध्ये, मित्रांसोबत सुद्धा होणार आहे. म्हणजे कुटुंबामध्ये होतो, शाळेमध्ये होतो आणि आपल्या मित्र परिवार आणि जे रिलेटिव्ह आहेत त्यांच्या बरोबर सुद्धा राहून होत असतो किंवा त्यांच्या सहवासातून म्हणा होतच असतो. थोडासा व्हिडिओ ऑफ करतो सर, थोडस एक मिनिट. पंखा चालू नाही आमच्याकडे इथं. ठीक आहे. तर हा सामाजिक विकास विद्यार्थ्यांचा कुठून होतो नेमका याचा विचार करत असताना कुटुंबामध्ये राहून सामाजिक विकास होत असतो. समाजामध्ये आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला किंवा त्या समाजातल्या वेगवेगळ्या घटकांसोबत राहून सामाजिक विकास होतो आणि शिक्षणामधून म्हणजे विषय शाळेमध्ये राहून सामाजिक विकास आणि मुलांचा होत सामाजिकीकरण. असतो. आता सामाजिक विकासाच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर आपण असं म्हणतो की माणूस हा समाजाशिवाय राहू शकत नाही, तो सामाजिक प्राणी आहे असं आपण म्हणतो. आणि सामाजिक प्राणी जर असेल तर तो समाजामध्ये राहणारच आहे किंवा समाजामध्ये जाणारच आहे, त्याच्याशिवाय तो राहू शकत नाही. आपण बघतो किंवा वास्तवात आपण हे बघतो, पाहतो, अभ्यासतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. लहान मुलांचा जर विचार जर केला, लहान मूल आपण समाजाच्या संपर्कात नाही जर येऊ दिलं, समाजाच्या संपर्कामध्ये मी म्हणतो, तर काय त्याची अवस्था होईल. त्याचे प्रयोग पण झालेले आहेत, आपण बघतो. आता समाज ज्यावेळेला मूल जन्माला येतो त्यावेळेला ते मूल समाजामध्ये वाढू न देता किंवा कुटुंबामध्ये ते वाढू न देता ते मानवेतर प्राण्याच्या समूहामध्ये आपण त्याला नेऊन जर सोडलं आणि तिथं वाढवण्याचा प्रयत्न जर केला तर त्या मुलाचा विकास होईल का? त्या मुलांचा तिथं विकास होणार नाही. कारण काय? तर समाजातल्या वेगवेगळ्या घटकांचा संबंध त्या मुलाशी आला पाहिजे, तरच त्याचा सामाजिक विकास होत असतो. म्हणजे त्याचं आता सामाजिक विकासाचा अर्थ जर बघितला तर मानवीकरण पण असं म्हटलेलं आहे. म्हणजे सामाजिक विकासाला माणूस होणं ज्याला आपण म्हणतो, तर ते माणूस होणं समाजात राहूनच घडतं. मानवेतर प्राण्यामध्ये जाऊन मानवीकरण घडणं शक्य होत नाही किंवा ते होणंही शक्य नाही असं आपण म्हणूया. प्रयोग झालेले ते प्रयोग सांगितलेले पण आहेत. म्हणजे माणसाच्या सहवासात नाही ठेवल्या लहान मुलाला, मानवेतर प्राण्याच्या सहवासामध्ये ज्या वेळेला ठेवलं गेलं त्यावेळेला ते मूल पुन्हा ज्या वेळेला समाजामध्ये आणतो, मानवी समूहामध्ये ज्या वेळेला आणतो त्यावेळेला त्या मुलाला माणसाची भीती वाटायला लागते. आणि समजा जर आपण त्या मुलाला जर समूहामध्ये जर आणलं, कुटुंबामध्ये जर आणलं, तर त्याचं मानवीकरण व्हायला खूप वेळ पण लागतो, 12-13 वर्ष पण लागतील कदाचित. म्हणजे सामाजिक विकासाचा विचार जर केला तर तो सामाजिक विकास हा इंडिव्हिज्युअली राहून असं होणार नाही, मानवेतर प्राण्यामध्ये राहून होणार नाही, मानवामध्ये राहूनच होत असतो. याच्यावरती प्रयोग झालेले आहेत. म्हणून लहान मुलांना समाजामध्ये आपण वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे सामाजिक विकास हा जो भाग येतो तर तो भाग आंतरक्रियेशी निगडीत आहे असं आपण म्हणतो.
मग ही आंतरक्रिया कोणाशी झाली पाहिजे? कुटुंबातल्या व्यक्तींबरोबर आंतरक्रिया होते, शेजाऱ्यांबरोबर आंतरक्रिया होते, रिलेटिव्ह जे आहेत त्यांच्याबरोबर आंतरक्रिया होते, मित्रांबरोबर आंतरक्रिया होते आणि समाजातल्या वेगवेगळ्या घटकांबरोबर आंतरक्रिया होते. म्हणजे मला इतरांची गरज आहे. कशासाठी? माझ्या सामाजिक विकासासाठी, सोशल डेव्हलपमेंटसाठी. म्हणून आत्ताच आपण उदाहरणानिशी पण बघितलं, जे प्रयोग केलेले मी सांगितले, जे मुलांना जंगलामध्ये नेऊन सोडल्याच्या नंतर ती मुलं माणसासारखं वागू शकलेली नाहीत, त्यांना माणसांचा सहवास हवा असतो. याचाच अर्थ मानवी समाजातल्या वेगवेगळ्या घटकांबरोबर मुलांच्या आंतरक्रिया अपेक्षित आहेत. त्या आंतरक्रिया जर नाही झाल्या तर मुलांचा सामाजिक विकास होत नाही. सामाजिक विकास म्हणजेच असं आपण म्हणणार आहे की त्याचा सामाजिक विकासाचा परिणाम आपण म्हणतो जे आंतरक्रियेतून मुलांचा सामाजिक विकास होतो, ते सोशल बनतं, ते सामाजिक बनतं, त्याचं मानवीकरण होतं. म्हणून मानवीकरणासाठी आंतरक्रियेची जास्त गरज असते असं आपण म्हणतो. सामाजिक विकासाचा विचार करता सुरुवातीचा काळ जो मुलांचा असतो तर तो अगदी खूप मर्यादित असतो. लहान मूल सुरुवातीला केवळ स्वतःचा आणि स्वतःचा विचार करायला लागतं. इगोसेंट्रिक हे लहान मूल असतं. सर्व काही माझं आहे असं मूल म्हणतं. बघा, लहान मुलांच्या जवळ ज्या वेळेला आपण वस्तू ठेवलेल्या असतात त्यावेळेला ती वस्तू जर घेतली तर ते रडायला लागतात. हे सगळं माझं आहे ते म्हणतात. इगोसेंट्रिक आहे ते. हात जर आपण एखाद्या वस्तूला लावलं तर ते रडायला लागतं, ते माझं आहे. सूर्यचंद्र सुद्धा ते माझेच आहेत मूल म्हणायला लागतं. एवढं ते लहान मूल इगोसेंट्रिक असतं. त्याच्या वर्तनामध्ये बदल झाले पाहिजेत. हा जो इगोसेंट्रिकपणा जो आहे, सगळं त्याला जे माझं काय वाटतं हे जर काढून टाकायचं असेल, त्याच्या वर्तनात जर बदल करायचा असेल, त्याच्या व्यवहारात जर बदल करायचा असेल तर त्याच्यावरती काही संस्कार केले पाहिजेत. कुणी संस्कार केले पाहिजेत? कुटुंबाने पहिल्यांदा संस्कार केले पाहिजेत. परिवारातल्या व्यक्तींनी त्याच्यावरती संस्कार केले पाहिजेत. तर त्याचा इगोसेंट्रिकपणा हळूहळू निघून जाईल. त्याच्या वर्तनात बदल व्हायला लागेल, व्यवहारामध्ये त्याच्या बदल व्हायला लागेल. म्हणून माझी एखादी वस्तू असेल तो इतरांना देईल. बघा, लहान मुलं ज्या वेळेला वस्तू त्याच्या हातामध्ये दिली जाते, ती वस्तू काढून आपण इतरांना देण्याचा प्रयत्न करतो किंवा इतर लहान मुलांना ज्या वेळेला देतो त्यावेळेला ते रडायला लागतं. किती इगोसेंट्रिक आहे, सगळं माझं आहे. हे जर काढून टाकायचं असेल तर मुलांवरती संस्कार चांगले आपण केले पाहिजेत. हे सुरुवातीच्या काळामध्ये नक्की असतं. हे असे त्याचे व्यवहार सुरुवातीच्या काळामध्ये असतात. नंतर मुलांमध्ये बदल करण्याचं काम परिवारातल्या व्यक्तींनी केलं पाहिजे, विशेषतः आईनं केलं पाहिजे. व्हॅल्यूज मुलांना शिकवले पाहिजेत. काय व्हॅल्यूज मुलांना शिकवले पाहिजे, कोणत्या गोष्टी मुलांना शिकवल्या पाहिजेत, तर ते सोशल होणार आहे. लक्षात ठेवा, ते सामाजिक होणार आहे. माझ्याजवळ असलेली वस्तू ती इतरांना दिली पाहिजे, हे मुलांना सांगावं लागेल. माझ्याजवळ जे काही आहे ते दिलं पाहिजे, इतरांना मदत केली पाहिजे. हे सगळं माझं जरी असलं तरी तू किती इतरांना उपयोगाचा पडतोस, किती इतरांना तू मदत करतोस, हे महत्वाचं आहे. इतरांची आपण मदत घेतली पाहिजे, आपण इतरांना मदत केली पाहिजे, हे मुलांच्या मनामध्ये आपण रुजवलं पाहिजे. कोणी रुजवलं पाहिजे? आईनं रुजवलं पाहिजे, घरातल्या व्यक्तींनी त्याच्यावर रुजवलं पाहिजे. तर ते सोशल होणार आहे, तर त्याचा सामाजिक होणार आहे, त्याचं मानवीकरण होणार आहे असं आपण म्हणू. जर हे त्याच्याजवळ नाही आलं तर मानव आणि मानवेतर प्राणी याच्यामध्ये काय फरक राहणार आहे? मानवेतर प्राणी सुद्धा याच गोष्टीसाठी धडपडत असतात, मूलभूत गरजा. सगळं आणि सगळं माझंच आहे असं त्यांची भावना असते. पण लहान मुलांच्या मनामध्ये हीच जर भावना निर्माण झाली तर मग त्याचं मानवीकरण कसं झालं? कुठंतरी कमी पडलो, किंवा परिवारातली माणसं कमी पडली, किंवा शिक्षण प्रक्रिया
प्रक्रियेमधून काही गोष्टी त्याला मिळाल्या नाहीत असं आपण म्हणू, पण सुरुवातीच्या काळाचा विचार करता अगदी 2 वर्षापर्यंत ही जी मुलं आहेत त्याला शिकवावं लागणार आहे, त्याला संस्कारित करावं लागणार आहे. नंतर पुढे जर आपण बघितलं तर 3 ते 6 वर्षाच्या नंतर सुरुवातीच्या काळामध्ये त्याचा आदर्श जर बघितलं तर त्याचा आदर्श आई असते. आईच्या वर्तनातून ते खूप शिकायला लागतं. म्हणून सुरुवातीच्या वेळेला 2 वर्षापर्यंत आईने त्याला शिकवण्याची फार काही गरज नाही, पण वागलं पाहिजे तसं. ते बघायला लागतं, अनुकरण करायला लागतं आणि त्यातून त्याच्या मनामध्ये ही भावना येते की आपणही इतरांना द्यावं. आईच जर देत नसेल, ते बघतं सुरुवातीच्या काळामध्ये फक्त केवळ अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. नंतरच्या काळात जर आपण विचार केला 3 ते 6च्या कालखंडामध्ये जर बघितलं किंवा त्या वयामध्ये जर बघितलं, इथं त्याचे आदर्श थोडेसे बदलणार आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये त्याचे आदर्श वेगळे आहेत, त्यांना समोर ठेवून ते वर्तन करायला लागतं, अनुकरण करतं, पुढे पण अनुकरण करतं, पण समाजातल्या वेगळ्या घटकांचं ते अनुकरण करतं. नंतर शेजाऱ्यांचं ते अनुकरण करतं. म्हणून तर असं आपण म्हणतो त्याच्या सोशलायझेशनसाठी त्याच्या परिवारातल्या माणसांबरोबर शेजारी सुद्धा चांगले राहिले पाहिजे, तर त्याचं सोशलायझेशन नीट होणार आहे. त्याचा सुरुवातीला सामाजिक विकास आपण म्हणूया, त्याचा सामाजिक विकास नीटसा होणार आहे. म्हणून त्याचा परिसर असेल, त्याचे शेजारी असतील, हे चांगले असले पाहिजेत. चांगले याचा अर्थ असा आपण घेणार नाहीत ते खूप श्रीमंत असावेत या अर्थानं आपण नाही घेणार, व्हॅल्यूजच्या अर्थानं आपण घेणार आहे. श्रीमंत माणसांकडे व्हॅल्यूज असतील असं नाही, मूल्य असतीलच असं नाही, गरीब माणसांकडे नसतील ही आपली धारणा जी आहे ती चुकीची आहे. म्हणून शेजारी आपल्या गरीब राहू नये किंवा सामान्य माणसं राहू नयेत ही जी धारणा आहे ती कम्प्लिटली चुकीची. म्हणून गरीब जरी असले पण त्यांच्याकडे व्हॅल्यूज असले पाहिजेत, मुलं संस्कारित असले पाहिजेत, मुलांवरती संस्कार केले पाहिजेत. मोठ्यांबरोबर वागणं कसं, मोठ्यांशी बोलणं कसं, हे त्या मुलांना शिकवलं पाहिजे. सुरुवातीच्या काळामध्ये आपण जे बघतोय, म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये मी माझ्या मुलांना ज्या गोष्टी शिकवणार आहे ते माझ्या वर्तनातून शिकवणार आहे किंवा आई वडील ते शिकवणार आहे. तो आदर्श माझ्या वर्तनातून मला घालून द्यायचा, आई वडिलांना तो घालून द्यायचा. नंतर मात्र शेजारी आणि परिसर हे जर सगळं चांगलं असेल तर त्याचा सामाजिक विकास चांगला होतो असं आपण म्हणतो. आता इथला जो सामाजिक विकास आहे नंतरचा, ज्या वेळेला घरातल्या माणसांना सोडून ज्या वेळेला इतरांचं काही बघतोय आणि ऐकतोय किंवा त्यांचं अनुकरण करतोय आणि शिकण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला ती कशी असावी त्याचा पण आपण विचार करतो. इथं जर बघितलं, या म्हणजे साधारण 3 ते 6 वर्ष वयापर्यंत मुलांचा सामाजिक विकास हा शेजाऱ्यांच्या आणि परिसरामध्ये असलेल्या लोकांच्या सहवासातून व्हायला सुरुवात होते. इथं जर बघितलं, आता त्याचा सामाजिक जो विकास आहे तर तो इथं विकास नेमका कसा होणार आहे, इथं मुलांचे गट होणार आहेत. शाळेमध्ये ही मुलं जात नाहीत, या वयातली मुलं शाळेमध्ये 6च्या नंतर ही मुलं जातात. इथं जो सामाजिक विकास आहे तर 2-3 मुलं आपल्या घरात शेजारी राहणारी जी मुलं आहेत ती मुलं एकत्र येतात आणि वेगवेगळे खेळ खेळतात. आणि इथं मुलं जे वेगवेगळे खेळ खेळतात ते खेळ खेळत असताना बघा त्यांचा सामाजिक विकास इथून कसा होतो मुलांचा. म्हणून सुरुवातीला बघा, मुलं कोणी पोलीस होतं, कोणी डॉक्टर होतं, कोणी चोर होतं, बघा कोणी मम्मी पण होतं, कोणी पप्पा पण होतं, कोणी मुलगा पण होतं. या रोल, या भूमिका निभावण्याचा प्रयत्न मुलं करत असतात इथं. म्हणजे इथं मुलं एकत्र येतात आणि एकत्र येऊन या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. जी मुलं एकत्र आली पाहिजेत, हा काळच त्यांचा तसा. आपण मुलांना एकमेकांच्या सहवासात राहू दिलं पाहिजे. काही गोष्टी त्यांना एकमेकांच्या म्हणजे शेअर करू दिल्या पाहिजेत. मग त्यावेळेला त्याचं वर्तन कसं असणार आहे बघा तुम्ही. म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये किंवा त्याच्या मनामध्ये ज्या गोष्टी असतील, चोर कसा आणि पोलीस कसा, दोघांचं वर्तन कसं असतं आणि कोण योग्य आणि कोण अयोग्य हे त्याला तिथं लक्षात यायला लागतं मुलांना. म्हणजे चोर चोरी करतो त्यावेळेला ते चुकीचं आहे, चुकीच्या लोकांना
पनिश झालं पाहिजे ही अप्रत्यक्ष प्रत्यक्ष भावना मुलांच्या मनामध्ये ती निर्माण व्हायला लागते. की सोशल डेव्हलपमेंटसाठी गरजेचं आहे, सेल्फ डेव्हलपमेंटसाठी सुद्धा गरजेचं आहे. मुलांचा सामाजिक विकास झाला तरच मुलांची सेल्फ डेव्हलपमेंट होणार आहे, स्वविकास मुलांचा होत जाणार आहे. म्हणून सेल्फ डेव्हलपमेंटसाठी, सामाजिक विकासासाठी या कालखंडामध्ये मुलांना एकत्र आपण म्हणजे येऊ दिलं पाहिजे. काही मुलं एकमेकांचे म्हणजे आपण जर बघितलं तर असं ज्याला बॉस म्हणणं, ज्याला आपण प्रमुख आपण म्हणतो, लिडरशिप ज्याला आपण म्हणतोय, तर ती लिडरशिप म्हणजे इतरांना सोबत घेऊन मी सांगतो तसं तुम्ही करा, तू हे हो, तू ही भूमिका कर, तू ती भूमिका कर, असं कुणीतरी एक सांगणार असतो आणि बाकीचे जण ऐकत असतात. असं हे सगळं चाललेलं असतं. ते 3 ते 6 वर्ष वयापर्यंतच्या मुलांमध्ये सामाजिक विकास असा मुलांचा सामाजिक विकास या कालखंडामध्ये होत असतो. नंतर ज्या वेळेला मूल शाळेमध्ये जातं त्यावेळेला त्याचे आदर्श परत बदलतात, परत तिथून त्याचा सामाजिक विकास आणि वेगळ्या पद्धतीने होत असतो. म्हणजे आपण साधारण जर बघितलं तर पहिले ते 5वी पर्यंतच्या मुलांमध्ये टीचर त्याच्या आयडॉल आहेत, त्याचे आदर्श आहेत. मी असं म्हणत नाही पुढे त्याचे आदर्श बदलत जातात, पण हळूहळू थोडा बदल व्हायला लागतो. पण या कालखंडामध्ये त्याचे आदर्श टीचर्स आहेत, शिक्षक आहेत, त्याचे आदर्श रोल मॉडेल तोच आहे, शिक्षक आहे. मग आता या ठिकाणी जर बघितलं तर मग शाळेमध्ये आल्याच्या नंतर रोल मॉडेल म्हणून शिक्षक त्यांच्या समोर जर असतील तर शिक्षकांचं वर्तन व्हॅल्युएबल असलं पाहिजे. म्हणजे ज्याला आपण व्हॅल्यू मुलांना जे आपण शिकवणार आहे ते शिक्षकांच्या वर्तनातून मुलांच्या लक्षात आले पाहिजे, असं ते असलं पाहिजे. तर या काळाचा विचार जर केला तर स्कूल एज मध्ये या काळामध्ये मुलं एकत्र येतात आणि मुली एकत्र येण्याचा प्रयत्न इथं होत असतो. मुलं एकत्र राहत नाहीत. बघा, सोशल डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये हे योग्य का अयोग्य आपण आता चर्चा करणार नाही, पण सामाजिक विकास मुलांचा कसा होतो, समाज मानसिकता काय आहे, हे मुलांच्या प्रत्यक्ष लक्षात यायला लागतं. बघा, येतं का नाही लक्षात. म्हणजे या काळामध्ये मुलं वेगळा गट करतात, मुली वेगळा गट करतात, मुलं वेगळा खेळ खेळतात, मुली वेगळा खेळ खेळत असतात. या ठिकाणी शाळेतली मुलं म्हणतो मी. म्हणून हे तर आवश्यकच आहे. म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये ही गोष्ट आलेली आहे की म्हणजे समाजामध्ये जे अभिप्रेत किंवा समाजाला जे अभिप्रेत आहे तर ते अप्रत्यक्ष मुलं त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न या कालखंडामध्ये करत असतात किंवा करत असतात असं आपण म्हणूया. ज्याला स्कूल एज आपण म्हणणार आहे, 6 ते 12 वर्ष वयाचा जो गट असतो त्यामध्ये. आणि शिक्षक ज्या वेळेला प्रत्येक गोष्ट शिक्षकांचे हे मूल बघायला लागतं. मग शिक्षकांचं बोलणं, शिक्षकांची भाषा, शिक्षकांचं आचरण, शिक्षकांचं शिकवणं, या सगळ्या गोष्टी त्याच्या डोक्यामध्ये बसलेल्या असतं. चुकीचं जरी सांगितलं तरी ते अगदी बरोबर आहे असं मूल म्हणायला लागतं. एवढे ते आयडॉल आहेत या कालखंडामध्ये त्याचे. म्हणजे शिक्षकाने चुकीची जरी एखादी गोष्ट सांगितली आणि घरातल्या लोकांनी किंवा इतरांनी ती सुधारण्याचा प्रयत्न जरी केला तर ते इथं सुधारत नाही. माझे तेच आयडॉल आहेत, आदर्श आहेत, त्यांनी सांगितलेलं खरं असतं, हे मुलांच्या डोक्यामध्ये बसलेलं असतं. म्हणून आपलं वर्तन म्हणजे शिक्षकांचं वर्तन सुद्धा या काळामध्ये किती महत्वाचं असतं. कशासाठी? त्याच्या सेल्फ आणि सामाजिक विकासाच्या दृष्टिकोनातून. नंतर मात्र हे सगळं बदलायला लागतं, परत बदलतं. म्हणजे प्रत्येक वयामध्ये मुलांचा जो सामाजिक विकास आहे तर तो वेगवेगळ्या घटकाशी निगडीत आहे. वेगवेगळ्या लोकांच्या परस्पर संबंधातून आपण म्हणू, व्यवहारातून आपण म्हणू, आंतरक्रियेतून तो होत असतो असं आपल्याला म्हणता येतं. 13 ते 18चा जो वयोगट आहे याला टीनेज आपण म्हणणार आहे. इथं मित्रांचा जास्त प्रभाव असतो मुलांवरती, मित्रांचा जास्त प्रभाव. आता इथं मित्रांचा जास्त जर प्रभाव असेल तर विशेषतः इथं काय होतं, मुलांचा सामाजिक विकास जो आपण म्हणतोय तर तो सामाजिक विकास होत असताना हा टप्पा खूप महत्वाचा आपण म्हणू, याला गोल्डन पिरियड असं आपण म्हणतो.
इथं एक भावना असते मुलांच्या मनामध्ये, काही त्याच्या समोर आदर्श पण असतात आणि त्याच्याप्रमाणेच तो वागण्याचा प्रयत्न करतो. बघा तुम्ही, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी स्वतःला अर्पण केलं, देहत्याग केला, स्वतःचा प्राण दिला, अशी जी जी माणसं आहेत ती सगळी याच एज मधले आहेत. कारण काय, या एज मध्ये ही एक भावना दडलेली असते की मी काहीतरी समाजासाठी करू शकतो, मी काहीतरी देशासाठी करू शकतो. ही एक भावना किंवा हा विचार त्यांच्या डोक्यामध्ये आलेला असतो. म्हणून मी बलिदान, माझ्या देशासाठी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मी बलिदान देईन, माझा प्राण गेला हरकत नाही, ही भावना याच काळामध्ये निर्माण होते. म्हणून जे काही स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळेला ज्या अशा घटना घडलेल्या आपण म्हणतोय, तर ते याच एज मध्ये घडलेल्या सुद्धा आपण बघतोय. म्हणून याला गोल्डन पिरियड असं आपण म्हणतो. म्हणून मुलांच्या मनामध्ये काय रुजवायचंय, काय भिनवायचंय, कसं संस्कारित करायचंय, हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे त्याला मला समाजाचं काहीतरी देणं लागतं, हा मला सामाजिक प्रश्न सोडवायचा आहे. मग शिक्षणातला एखादा प्रश्न असेल, किंवा सामान्य एखाद्या माणसाचा प्रश्न असावा, किंवा पर्यावरणाचा एखादा प्रश्न असावा, मला वृक्षारोपण करायचं आहे, पर्यावरणाचं मला संवर्धन करायचं आहे, संरक्षण मला करायचं आहे, ही भावना मुलांच्या मनामध्ये ही जास्त रुजवणं गरजेचं आहे. हे त्याच्या मनामध्ये जास्त बिंबवणं गरजेचं आहे. हे त्याच्या कानी पडलं पाहिजे, या गोष्टी त्याच्या मनामध्ये आल्या पाहिजेत. हे जर घडत राहिलं तर असं आपण म्हणणार आहेत की तो ज्याला आपण सोशल म्हणणार आहेत, ज्याला सामाजिक आपण म्हणणार आहेत, तर ते मानवीकरण ज्याला आपण म्हणतो, तर ते अधिक होऊ शकतं असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर शिक्षकांचा रोल काय. आता 17-18 वर्ष वयापर्यंतचा आपण जर विचार केला तर शिक्षकांनी काय करावं लागणार आहे. मुलांना पहिल्यांदा चांगलं वातावरण शाळेमध्ये द्यावं लागेल. चांगलं वातावरण कसं देणार आहेत आपण, मुलांना फ्रीडम आपण देणार आहेत, स्वातंत्र्य आपण मुलांना देणार आहेत, संधी देणार आहेत, त्याला वारंवार आपण विचार करायला लावणार आहेत, काय योग्य काय अयोग्य हे मुलांना सांगणार आहेत आपण. तर फिजिकली जरी आपण बघितलं शाळेमध्ये, चांगल्या आणि शाळेतल्या वातावरणाचा परिणाम मुलांवरती कसा होतो. जर भौतिक सुविधेचा विचार जर केला, बघा एखाद्या शाळेमध्ये कुठल्याही प्रकारच्या भौतिक सुविधा जर नसतील तर मुलांच्या मनामध्ये नकार भाव निर्माण होतो, निगेटिव्ह थिंकिंग तयार होते. आणि सुविधायुक्त जर शाळा असेल तर मुलांच्या मनामध्ये एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन निर्माण होतो. म्हणून आमच्या शाळेमध्ये अमुक व्यवस्था आहे, ही व्यवस्था आहे, आमच्याकडे ग्रंथालय खूप मोठं आहे, स्वच्छ पाणी आम्हाला मिळतं, क्रीडांगण खूप आहे, खेळण्यासाठीचं साहित्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. हे सगळं त्याला वाटलं पाहिजे. तर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मुलांच्या मनामध्ये निर्माण होतो, सकारात्मक भाव. आणि शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, स्वच्छतागृह नाही, बसण्यासाठी डेस्क नाही, पुस्तकं आम्हाला शाळेमध्ये दिली जात नाहीत, पंख्याची व्यवस्था नाही, असं ज्या वेळेला मुलांच्या मनामध्ये येतं त्यावेळेला त्या सगळं मुलांच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टी नकारात्मक भाव निर्माण करण्यासाठी पूरक ठरत असतात. म्हणून शाळेतलं वातावरण सुद्धा ज्याला भौतिक दृष्ट्या आपण म्हणणार आहोत तेही चांगलं असलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की मुलांना आपण संधी दिली पाहिजे. शिक्षकांचा रोल या सामाजिक विकासामध्ये आपण बघतो. म्हणून स्वातंत्र्य द्यावं, त्याला संधी द्यावी, त्याला विचार करायला आपण लावलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की समाजातल्या प्रश्नांची सोडवणूक मी कशी करणार, किंवा देशातल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मी काय करू शकतो, हे मुलांच्या मनामध्ये आपण रुजवलं पाहिजे. लोकशाहीचं वातावरण शाळेमध्ये आपण ठेवलं पाहिजे. लोकशाहीचं वातावरण जर आपण शाळेमध्ये जर ठेवलं किंवा शिक्षकांनी ते जर निर्माण करण्याचा प्रयत्न जर केला तर मुलं सुद्धा अशीच घडतात, असाच त्यांचा सामाजिक विकास होत असतो. मुलांना आपण संधी जर शाळेमध्ये जर दिली, समजा आपण असं गृहीत धरूया की एखाद्या मुलाला खूप चांगला एखादा खेळ खेळता येतो पण त्याला आपण संधी दिलीच नाही, मुलांच्या मनामध्ये काय भाव कसा तयार होणार, त्याचा सेल्फ डेव्हलपमेंट कसा होणार, त्याचा सामाजिक विकास कसा होणार. समजा 10 शाळेमधली चांगली मुलं आहेत त्यांच्याकडेच मी लक्ष देतो, बाकीच्या 50 पैकी 40 विद्यार्थ्यांकडे मी दुर्लक्ष करतो,
मग मुलांच्या मनामध्ये कसा विचार तयार होणार, मूल कसं तयार होणार, सेल्फ डेव्हलपमेंट त्याची कशी होणार, त्याचा व्यक्ती विकास कसा होणार, मुलांचा त्या होणार नाही, नीटचा होणार नाही. म्हणून मुलांना संधी दिली पाहिजे त्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे, त्याच्यामध्ये असलेल्या गुणांप्रमाणे त्याला आपण संधी दिली पाहिजे. ही जर संधी नाही जर दिली तर मुलांच्या मनामध्ये एक नकारात्मक भाव निर्माण होतो. माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही, मग मी काय इतरांकडे लक्ष द्यावं, मला कोणी विचारत नाही, मी कशाला इतरांना विचारावं. बघा, सोशल डेव्हलपमेंट जी आपण म्हणतो, शाळेचा रोल विचारात घेत असताना, शिक्षकाचा रोल विचारात घेत असताना आपण अशा पद्धतीने मुलांना जर वागवलं तर मुलं सुद्धा तशीच घडतात, असेच संस्कारित होत असतात. म्हणून मला असं व्यक्तिभेद करता येत नाही. एखाद्या मुलाला चांगलं एखादं जमत असताना, एखादी गोष्ट जमत असताना, समजा एखादा खेळ चांगला जमत असताना सुद्धा त्याला नाकारणाने दुसऱ्याला पुढे जर घेणं किंवा पुढे आणणं असं माझ्या हातून जर घडायला लागलं तर जो मागं राहिलेला आहे, ज्याला जाणीवपूर्वक नाकारलेलं आहे, पाठीमागं ठेवलेलं आहे, अशा मुलांच्या मनामध्ये जो भाव निर्माण होतो शिक्षकांच्या बद्दलचा तर चांगला होणारच नाही, पण सेल्फ डेव्हलपमेंट आणि सामाजिक विकासाचा विचार करता भविष्यामध्ये हे मूल ज्या वेळेला शाळा सोडून किंवा ज्या वेळेला एक नागरिक म्हणून ज्या वेळेला जीवन जगायला लागेल समाजामध्ये जाऊन, त्यावेळेला हीच भूमिका त्याची कदाचित असू शकेल. मी राहणार नाही असं म्हणणार नाही, निघून जाईल असं म्हणणार नाही, म्हणजे कम्प्लिटली त्याची भूमिका निघून जाईल आणि कदाचित चांगली येऊ शकेल, काही पण होऊ शकेल, पण कदाचित असं आपण गृहीत धरणार आहे की भविष्यामध्ये सुद्धा ते असंच वागण्याचा प्रयत्न करू शकतात. म्हणून या काळामध्ये म्हणजे शाळेचा जो कालखंड आहे, तर या कालखंडामध्ये मुलांचा सामाजिक विकास करण्याच्या दृष्टिकोनातून शाळेची भूमिका आणि शिक्षकांची भूमिका तितकीच महत्वाची आपल्याला म्हणता येते. म्हणून या काळामध्ये मुलांच्या मनावरती बिंबवलं पाहिजे शाळेनं, हा सामाजिक प्रश्न आपल्याला कसा सोडवता येईल, मुलांना विचार करण्याची संधी द्या. आता आपण बघतो बऱ्याच शाळांनी पाठीमागच्या काळामध्ये आता म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून बऱ्याचशा गोष्टी, बरेचसे उपक्रम केलेले आपण बघतो. गणपती आता उत्सव सुरू होतोय काही दिवसांमध्ये, आणि त्या कालखंडामध्ये किंवा त्या काळामध्ये आपण गणपती विसर्जन ज्या वेळेला करतो ते पाण्यामध्ये विसर्जन करतो आणि पाणी दूषित होतं, आणि त्याचे परिणाम काय काय होतात हे मुलांना आपण सांगितलं पाहिजे. इको फ्रेंडली जे गणपती आपण म्हणूयात त्याचा वापर केला पाहिजे, कुठंतरी ते एकत्र कलेक्ट केलं पाहिजे, त्याचा रियूज कसा करता येईल हे पण मुलांच्या मनामध्ये रुजवलं पाहिजे. हे ज्या वेळेला आपण मुलांना शिकवायला लागतो त्यावेळेला भविष्यामध्ये मुलं जाऊन याच पद्धतीने वागणार आहेत की अरे आपण जे करतो ते चुकीचं आहे, मग ते कशाला त्याचं विसर्जन करावं, परत एखाद्या ठिकाणी आपण ठेवूया, ते सगळे संग्रहित करूयात, परत त्याचा रियूज करूयात. म्हणजे या गोष्टी जर आपण या कालखंडामध्ये त्यांच्याकडून जर करून घेतल्या किंवा त्यांच्यावरती जर बिंबवल्या तर मुलं अगदी भविष्यामध्ये सुद्धा या गोष्टी अशाच पद्धतीनं करतील असं आपण म्हणूया. किंवा शाळेमध्ये आपण वृक्षारोपण जर केलं आणि त्याचं संवर्धन मुलांकडून जर म्हणजे करून जर घेतलं, मुलं शाळेमध्ये ज्या वेळेला येतात त्यावेळेला त्यांच्याकडून तुमच्या सहकार्यानं आणि मुलांच्या पण त्या मदतीनं आपण त्या झाडांना पाणी घालणं किंवा त्यांचं जतन करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं, हे जर वर्षभर जर व्हायला लागलं किंवा शाळेमध्ये असताना जर व्हायला लागलं तर मुलं भविष्यामध्ये जाऊन हे करणारच आहे. म्हणजे सामाजिक प्रश्नांची सोडवणूक माझ्या हातून कशी होईल याचा विचार मूल करायला लागतं. असे प्रश्न जर आपण घेतले जातात, मुलांच्या मनावरती हे पण बिंबवलं पाहिजे की हुंडा घेणे, सामाजिक प्रश्न बरेचसे आहेत आपण बघतो, हुंडा घेणं हे चुकीचं आहे. एखाद्यावरती ती गोष्ट अन्याय करणारी हे मुलांच्या मनावरती बिंबवलं पाहिजे, या कालखंडामध्ये रुजवलं पाहिजे, तर त्याचा सामाजिक विकास नीट होणार आहे, त्याची सेल्फ डेव्हलपमेंट होणार आहे नीटशी. ते चुकीचं आहे, कोणाला तरी त्रास देण्यासारखे, कोणावरती अन्याय करण्यासारखे, कोणावरती अन्याय करण्यासारखं हे मुलांना सांगितलं पाहिजे. मुलांना वाटलं पाहिजे की खरंच हे चुकीचं आहे. एकाकडनं आपण एवढे भरमसाठ पैसे घेणं आणि त्या पैशाच्या जोरावरती आपण आनंद लुटणं हे जे आपण म्हणतोय. मुलींच्या वडिलांकडून बहुतेक
काही आपण वस्तू घेणं ज्याला आपण म्हणतो, कोणी गाडी घेतं, कोणी काही घेतो, या पण गोष्टी घडलेल्या आपण बघतो, सध्याही होतं. हे चुकीचं आहे, मुलांच्या मनामध्ये रुजवलं पाहिजे, बिंबवलं पाहिजे. हे ज्या वेळेला मुलाला वाटायला लागेल त्यावेळेला भविष्यामध्ये मूल असं वागण्याचा प्रयत्न करेल. 100% होईल असं आपण म्हणू शकणार नाही, पण ही भूमिका मुलांची तयार होऊ शकते. म्हणून टीचर रोल किंवा शाळेचा रोल महत्वाचा आहे असं आपण म्हणूयात. मानवतावादी दृष्टिकोन याच कालखंडामध्ये किंवा शाळेमध्ये तो तयार झाला पाहिजे. मानवतावादी दृष्टिकोन कसा, म्हणजे सामान्य जी माणसं आहेत, आपण बघितले आता सध्याचा कोरोना कालखंड जर बघितला किंवा जो काळ पाठीमागचा काळ जर बघितला, म्हणजे हा लॉकडाऊनचा पिरियड आणि सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला मुंबई शहर, पुणे शहर सोडून ज्या वेळेला हे सामान्य माणसं, कामगार ज्या वेळेला बाहेर आपल्या राज्यांमध्ये ज्या वेळेला जायला लागली, त्यावेळेला त्यांची काय अवस्था झालेली ते आपण बघतो. खाय प्यायला या माणसांना मिळत नव्हतं, पाणी वेळेवर मिळत नव्हतं. काही काही माणसं चालत जात असताना शेकडो किलो असताना काही माणसं स्वतःचा जीव पण सोडलेले किंवा प्राण पण त्यांचा गेलेला आहे, का तर खायला मिळत नाही. किती अंतर चालून चालून चालणार ही माणसं. मग त्यांच्या प्रती आपल्या मनामध्ये काय, आणि अशा वेळेला समजा आपण असं गृहीत धरूया, पोलिसांकरवी समजा जर या माणसांवरती जर काही अन्याय व्हायला लागला तर माझ्या मनामध्ये हे निर्माण, असं मुलांच्या मनामध्ये हे निर्माण झालं पाहिजे की जे करतंय किंवा जे काही पोलीस करतात ते चुकीचं आहे, हे मुलांच्या मनामध्ये निर्माण झालं पाहिजे. का असं होणार आहे आणि कधी होणार आहे, जर मुलांच्या मनामध्ये मानवतावादी दृष्टिकोन शाळेमध्ये जर असा निर्माण झाला आणि वास्तव जीवन ज्या वेळेला मुलं जगायला लागतात त्यावेळेला अशा घटना समोर ज्या वेळेला आल्या त्यावेळेला त्याबद्दलची चीड मुलांच्या मनामध्ये निर्माण होईल. तर मुलांचं सोशल डेव्हलपमेंट आपण म्हणणार आहे. म्हणजे असा मानवतावादी दृष्टिकोन मुलांच्या मनामध्ये, केवळ सहानुभूती नकोय, कोरडी सहानुभूती नकोय मुलांच्या मनामध्ये. मुलांना असं वाटलं पाहिजे की मी त्या ठिकाणी जर असतो, माझ्यावरती असा अन्याय जर कोणी जर केला असता तर मी काय केलं असतं, हे मुलांना वाटलं पाहिजे. त्यांच्याबद्दलची कळकळ मुलांना तर वाटलीच पाहिजे, पण विचार असा केला पाहिजे की मी तिथं असतो तर माझी काय अवस्था झाली असती, असं समजून जर मी विचार करायला लागलो तर निश्चित असं आपण म्हणणार आहे की मानवतावादी दृष्टिकोन मुलांच्या मनामध्ये निर्माण झालाय. आणि भविष्यामध्ये निश्चितपणानं असं आपण म्हणूया की या मानवतावादी दृष्टिकोनामुळं कदाचित या मुलांकडून इतरांचा फायदा पण होऊ शकतो, इतरांचं भलं पण कदाचित होऊ शकतं. आता अपंग मुलांच्या बाबतीमध्ये आपण बघतो, शाळेमध्ये पण येणारे अपंग मुलं असतात. मग शाळेमध्ये येणाऱ्या एखादं एक मूल पण असतं किंवा दोन असतील कदाचित, किंवा समाजामध्ये सुद्धा अपंग आपण वेगवेगळी माणसं, व्यक्ती आपण बघत असतो. त्यांना आलेलं अपंगत्व त्यांनी काही ते स्वतःहून स्वीकारलेलं नाही, ते आलेलं आहे, कुणी ते आनंदाने स्वीकारत नाही. मग त्यांच्याकडे बघून मुलं जर हसायला लागली, अपंग एखाद्या व्यक्तीकडे, मुलाकडे बघून इतर काही 2-3 मुलं जर हसायला लागली आणि म्हणायला लागली, अरे हा अपंग आहे, याला नीटचं चालता येत नाही, याला नीटचं बोलता येत नाही, याचा हात नीटचा नाही, असं जर मुलं जर म्हणायला लागली तर कदाचित कुठंतरी आपण कमी पडलो किंवा शिक्षकांचे संस्कार मुलांवरती कमी पडले किंवा कमी झाले असं आपण म्हणूया. पण मुलांच्या मनामध्ये हे आपण रुजवलं पाहिजे, जरी ते आलेलं असलं त्याने ते स्वतः स्वीकारलेले नाही, आलेलं नाही, ते नैसर्गिक आहे किंवा कुठल्या तरी आजाराने ते आलेलं आहे. म्हणून यांना हसण्याचं काही कारण नाही, यांच्यामध्ये गुणवत्ता असते, हे पण बऱ्याच गोष्टी करून दाखवत असतात. अशी काही उदाहरणं मुलांच्या समोर जर ठेवली आणि सातत्यानं या मुलांना आपण सामान्य मुलांच्या बरोबरीने जर ठेवलं, अपंग मुलांना एकमेकांच्या सहवासामध्ये आपण जर राहू दिलं तर कदाचित त्यांच्याबद्दलची जी दृष्टी आहे, जे काहीतरी कमीपणाची जी भावना आहे अशा मुलांच्या प्रतीची, ती निघून जाऊ शकते. म्हणून मानवतावादी दृष्टिकोन मुलांच्या मनामध्ये निर्माण झालं पाहिजे. मुलं जागरूक
असली पाहिजेत, काळजीवाहू मुलं तयार झाली पाहिजेत. आता जसं सुरुवातीला आपण बघितलं, घरामध्ये जर आई वडिलांची सेवा करत असलेले जर करतात, माझे आई वडील माझ्या आजी आजोबांची सेवा करायला लागले, हे जर मी बघायला लागलो, तर भविष्यामध्ये मी माझ्या आई वडिलांची सेवा करणार आहे. आदर्श हा कुणी घालून दिला पाहिजे? माझ्या आई वडिलांनी आदर्श तो घालून दिला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ त्यांनी त्यांच्या आई वडिलांची सेवा जर केली, तर मी माझ्या आई वडिलांची सेवा करणार आहे. हा आदर्श माझ्या आई वडिलांनी मला घालून दिला पाहिजे. म्हणजे वर्तनातून येतं. तसं शाळेमध्ये सुद्धा जर आपण बघितलं, तर शाळेतल्या शिक्षकांनी किंवा शाळेतल्या वेगवेगळ्या घटकांनी हा आदर्श मुलांच्या समोर आपण घालून दिला पाहिजे. सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून तर मुलं निश्चित असं आपण म्हणूया की त्याच पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे वृद्ध माणसांची काळजी मी जर घेत असेल तर माझी मुलं घेणार आहे. म्हणून हे जसं घरामध्ये घडतं, तसं शाळेमध्ये सुद्धा अपंग मुलांच्या संदर्भामध्ये तुम्ही जर काळजी घेत असाल, त्यांना वेळेवरती सेवा जर पुरवत असाल, त्यांच्याकडे जर तुम्ही लक्ष देत असाल, तर मुलांना सुद्धा वाटणार आहे की आपणही यांना सहकार्य करावं, आपणही मदत करावी, यांची पण काळजी घ्यावी, यांचा काही याच्यामध्ये दोष नाही, हे मुलांना वाटणार आहे, इतर मुलांना हे वाटणार आहे. म्हणून हा भाव मुलांच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी शाळेची भूमिका महत्वाची असं आपण म्हणूया. तसं परिवाराची पण भूमिका महत्वाची, आता जसं आपण बघतोय तसं. म्हणजे परिवारातले जे वेगवेगळे घटक आहेत ते एकमेकांशी कसे रिलेटेड आहेत, कसे एकमेकांशी वागतात, त्याच्यावरून पण त्याचा सामाजिक विकास ठरत असतो, त्याचं सोशलायझेशन ठरत असतं. त्याच्यानंतर आता दुसरी गोष्ट असं आपण सांगणार आहे की मुलांच्या सामाजिक विकासामध्ये सुद्धा पुस्तकांचा खूप मोठा वाटा आहे. जसा समाजाचा शिक्षकांचा प्रभाव मुलांवरती पडतो, आई वडिलांचा प्रभाव मुलांवरती पडतो आणि त्याचं सोशलायझेशन होतं, त्याचं सामाजिक ज्याचं मानवीकरण होतं, तसं त्याच पद्धतीने पुस्तकांचा सुद्धा प्रभाव मुलांवरती पडत असतो. आता कसा पडणार आहे? समाजाचा प्रभाव पुस्तकांवरती पडतो आणि पुस्तकांचा प्रभाव बुद्धीवरती पडत असतो. आता हा कसा प्रभाव एकमेकांवरती पडणार आहे आणि त्यातून त्याचं सोशल डेव्हलपमेंट, म्हणजे मुलांचं सोशल डेव्हलपमेंट व सामाजिक विकास करण्यामध्ये सुद्धा पुस्तकांची भूमिका महत्वाची. म्हणजे ती काही व्यक्ती म्हणून आपण विचारात घेणार नाही, तर पुस्तकं जी आहेत तर ती पुस्तकं कशी, आता सध्या तयार होणारी पुस्तकं ही ज्वलंत प्रश्न समाविष्ट केलेली आपल्याला बघायला मिळतात. आता भविष्यामध्ये आपण बघणार आहे, मी ज्या वेळेला शाळेमध्ये होतो त्यावेळेला आजार कोणते, मलेरिया सारखा आजार त्यावेळेला अभ्यासक्रमामध्ये होता. आता भविष्यामध्ये कोणत्या आजाराचा समावेश येणार, त्याची लक्षणं काय, त्याने उपाययोजना किंवा आपण काळजी काय घेतली पाहिजे याचा समावेश येणाऱ्या अभ्यासक्रमामध्ये असणार आहे. कोणत्या? आता सध्याला जे आपण बघतोय कोरोनाचा कालखंड आपण म्हणतोय, हा आजार जो आपण म्हणतोय तर त्याचा समावेश आता अभ्यासक्रमामध्ये येणार, पुस्तकांमध्ये येणार आहे. म्हणजे समाजाचा प्रभाव पुस्तकांवरती पडतो. समाज बदलला की पुस्तकं बदलतात, समाजाचे प्रश्न पुस्तकामध्ये येतात आणि तेच पुस्तक मुलं जर वाचली, त्याच पुस्तकाने मस्तक मुलांचं सुधारतात, म्हणजे मुलांमध्ये बदल होतात. काय बदल होणार आहेत? मला मलेरिया आजार कशामुळे होतो हे माहीत झालं त्यावेळेला. आत्ता मुलांना मलेरियाच्या संदर्भात जास्त माहिती सहज तर होणारच आहे, पण आत्ता मुलांना कशाची माहिती व्हायला लागली? एड्स सारखा आजार मुलांना, तो कशामुळे, त्याचे रिझन्स काय ते मुलांना लक्षात यायला लागले. म्हणजे अशा नवनवीन आजाराच्या संदर्भातल्या आता मुलांना माहिती मिळायला लागली. म्हणजे हे सगळं पुस्तकांमध्ये समाविष्ट झालेलं आहे आणि मी ते वाचतो आणि मी माझ्यामध्ये बदल घडवून आणतो. माझ्यामध्ये म्हणजे माझं सेल्फ डेव्हलपमेंट होतं, माझा सामाजिक विकास होतो. कशाच्या माध्यमातून? पुस्तकांच्या माध्यमातून. आता दुसरी गोष्ट अशी आहे की सामाजिक विकास माझा पुस्तकांमधून कसा होणार आहे. आणखी एक उदाहरण सांगतो. पाठीमागं आपण बघतो आता लहान मुलांच्या
म्हणजे तिसरी चौथीची मुलं किंवा दुसरीची म्हणा आपण, दुसरी तिसरीची मुलं, त्यांच्याकडे आता जी पुस्तकं आहेत ते चित्ररूपाची पुस्तकं आहेत. मुलांच्या समोर आपण चित्र ज्या वेळेला ठेवतो तर ती चित्र आता कशी आलेली आहेत बघा. पाठीमागच्या काळामध्ये काय होतं आणि आत्ता काय आहे. पाठीमागं कसं होतं, चित्र कशी होती पाठीमागं, म्हणजे मागच्या कालखंडामध्ये, मागच्या काळामध्ये आई स्वयंपाक करत असलेली किंवा घरातली कामं करत असलेली दिसायची आणि दुसरीकडे वडील पेपर वर्तमानपत्र वाचत असलेले दिसायचे. आत्ता तसं येत नाही. आत्ता त्या चित्रांमध्ये काय येतं, जे मुलांना आपण आता सध्याला चित्र दाखवतो पुस्तकांमध्ये, ते कसं आहे, ते कसं आहे चित्र, ते कसं असलं पाहिजे आता आहे. पण काही ठिकाणी अशी चित्र वापरली जातात. आई वर्तमानपत्र वाचते आणि वडील स्वयंपाकामध्ये ते काहीतरी स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करतात किंवा ते स्वयंपाक करतात हे दर्शवलेली चित्र आहेत. आजोबा काहीतरी काम करतात किंवा स्वयंपाकामध्ये मदत करतात आणि आजी म्युझिक काहीतरी गायन करते हे दाखवलेल्या चित्रांमध्ये हे मुलांच्या समोर आपण ठेवणार आहे. हा चेंज मुलांच्या समोर आपण आणला पाहिजे. छोटं मूल एक काय करतं, बाहेर जाऊन काहीतरी काम करतं अंगणामध्ये आणि मुलगी अभ्यास करते, किंवा ते झाडू मारतं आणि मुलगी अभ्यास करते. अगोदर कसं होतं, मुलगी झाडू मारायची आणि मुलगा अभ्यास करायचा. वडील वर्तमानपत्र वाचायचे, चहा घेत बसायचे आणि आई स्वयंपाकगृहामध्ये काम करायचे. हे चित्र अगोदर होतं. पण आत्ताची चित्र जी आलेली ते असे आलेले, म्हणजे मुलांना असं वाटलं पाहिजे की अरे हे काम म्हणजे आईचंच नाही, हे काम वडिलांचं पण आहे, पप्पांचं पण आहे, पुरुषांचं आहे, मुलांचं पण आहे, हे वाटलं पाहिजे. तर मुलांचा सामाजिक विकास ज्याला आपण म्हणणार आहे पुढे भविष्यामध्ये, ज्याला मुलगा आणि मुलगी, स्त्री आणि पुरुष हा जो आपण भेद करतोय किंवा जो दिसतो तो भविष्यामध्ये दिसणार नाही. आणि हे मुलांच्या समोर आपण जर ठेवलं तर ते शक्य आहे. पुस्तकं अशी जर मुलांच्या समोर जर आली तर हे शक्य आहे. पुस्तकांच्या माध्यमातून या गोष्टी जर नाही आला, चित्ररूपाने हे प्रायमरी स्टेजमध्ये मुलांच्या समोर नाही जर आलं तर हे असंच चालत राहणार आहे. आई स्वयंपाक करते आणि वडील तिकडे वर्तमानपत्र वाचतात. असं नकोय आता चित्र मुलांच्या समोर. वडील स्वयंपाक करतात आणि आई वर्तमानपत्र वाचतात, मुलगी अभ्यास करते, मुलगा झाडू मारतो, हे दिसलं पाहिजे. हे जोपर्यंत दिसत नाही, म्हणजे ही जी मूल्ये तरी बदलायला लागलेली आहेत, हे चुकीचं आहे. हे म्हणजे आईचं काम म्हणजे हेच आहे, मुलीचं काम म्हणजे हेच आहे, आजीचं काम म्हणजे हेच आहे, हे मुलांना वाटायला नको. हे बदललेलं आहे, हे मुलांच्या मनामध्ये रुजलं पाहिजे. तर मुलं भविष्यामध्ये हा भेद करणार नाहीत. माझं काम हे, माझ्या बहिणीचं काम हे, माझ्या वडिलांचं काम हे आणि माझ्या आईचं काम हे असं निश्चित ठरू शकणार नाही किंवा ठरवणार नाही. कोणी कोणतं काम केलं पाहिजे असं काही निश्चित नाही. हे मुलांना वाटलं पाहिजे. म्हणजे मुलांमध्ये बदल होतात, माझ्यामध्ये बदल होतात, म्हणजे मुलांमध्ये बदल होतात. सेल्फ डेव्हलपमेंट, ज्याला माझा विकास, या माझ्या विकासातून सोशल डेव्हलपमेंट माझी व्हायला लागली. मी भविष्यामध्ये कोणत्या दृष्टिकोनातून बघणार आहे, वागणार आहे, हे कशावरून ठरतं, मला आज काय शाळेमध्ये मिळतं त्याच्यावरून ठरतं. म्हणून या सगळ्या गोष्टींचा जर विचार जर केला तर कुटुंब असेल, शेजारी असतील, मित्रपरिवार असेल, शाळा असेल, या सगळ्या घटकांच्या माध्यमातून मुलांचा सामाजिक विकास होत असतो. आता यातून सामाजिकीकरण ज्याला आपण म्हणतो, या सामाजिक विकासातून मुलांचं सामाजिकीकरण घडतं किंवा त्याला सामाजिकीकरण म्हणतात का? आणि सामाजिकीकरण ही प्रक्रिया कुठे थांबणारी आहे का? तरी सामाजिकीकरण प्रक्रिया कुठे थांबणारी नाही, तर ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. आता सामाजिकीकरण या प्रक्रियेचा विचार जर केला, सामाजिकीकरण ज्याला सोशलायझेशन आपण म्हणणार आहे, साधं उदाहरण मी देतो सोशलायझेशनच्या बाबतीमध्ये. मला ज्या वेळेला किंवा एखाद्या मुलाला डीएड कॉलेजमध्ये किंवा डीएलएड कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो, त्यावेळेला तिथल्या वातावरणाशी, तिथल्या मुलांबरोबर त्याला जुळवून घ्यावं लागतं, त्याला जुळवून घ्यावं लागतं.
त्याला जुळवून जर घेता आलं तर आपण म्हणणार त्याचं सोशलायझेशन झालं, आणि जुळवून जर नाही जर घेता आलं तर आपण म्हणणार त्याचं सोशलायझेशन कमी पडलं. मुलींच्या बाबतीमध्ये तरी खूप घडतं, आपण बघतो. मुली ज्या वेळेला आईवडिलांचं घर सोडून सासरी ज्या वेळेला जातात त्यावेळेला त्यांना खूप जुळवून घ्यावं लागतं, इतरांना समजून घ्यावं लागतं. सगळी माणसं नवीन असतात, सगळ्यांना समजून घेऊन वागावं लागतं. तर आपण म्हणणार आहे की त्यांचं सोशलायझेशन झालं. माझ्याप्रमाणे सगळं घडेल असं नाही. ते वेळ लागणार आहे. त्यांच्याप्रमाणे मला काही वेळ आणि काही काळ थोडासा घालवावा लागेल, आणि त्याच्यानंतर मग हे सगळं सुरळीत चालेल. हे डोक्यात ठेवून वागावं लागेल, माझं वर्तन असावं लागेल. तिथल्या वातावरणाशी जुळून घेणं त्याला आपण सोशलायझेशन म्हणणार आहे प्राथमिक दृष्ट्या. तर सोशलायझेशन जर आपण हे काही गोष्ट नाही. सोशलायझेशन ही शिकण्याची गोष्ट आहे. मला शिकावं लागणार आहे. मी जोपर्यंत शिकत नाही तोपर्यंत माझं सोशलायझेशन होणारच नाही. मला स्वतःला बदलून घ्यावं लागेल तर ते सोशलायझेशन. माझ्या आईवडिलांचं खूप सोशलायझेशन झालेलं आहे, पण माझं होईलच असं सांगता येत नाही. मला ते शिकावं लागणार आहे. जाणीवपूर्वक माझ्यामध्ये बदल करावे लागते. या सोशलायझेशनलाच आपण स्वत्व विकास आपण म्हणणार आहे. यालाच व्यक्तिमत्व विकास म्हणणार आहेत आपण. म्हणजे सामाजिक विकास मुलांचा कसा होतोय आपण बघितलं. या सामाजिक विकासातून त्याचा सेल्फ विकास कसा होतो, किंवा सेल्फ विकास हा सामाजिक विकासाशी कसा निगडित आहे, किंवा सामाजिक विकास म्हणजे सेल्फ डेव्हलपमेंट आपण जे म्हणायला लागलोय, यालाच पुढे जाऊन आपण सोशलायझेशन आपण म्हणतो. आता सोशलायझेशन मध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी किंवा बरेचसे घटक येणार आहेत. आता सोशलायझेशन कसं होतं याच्यासाठी बरेचसे सिद्धांत सांगितलेले. आता हे कसं घडतं हा भाग आता मी इथं सांगणार नाही. त्याचे जे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या व्याख्या सांगितलेल्या त्या व्याख्येमध्ये मी काय आता जात नाही. म्हणजे समाजाचे प्रमाणक जे आपण म्हणतोय ती शिकण्याची प्रक्रिया आहे थोडक्यात. सोशलायझेशन म्हणजे गटाची प्रमाणक शिकण्याची ही प्रक्रिया आहे असं आपण म्हणतो. म्हणजे समाजाचा जो वारसा आहे, सामाजिक वारसा, सांस्कृतिक वारसा, तो वारसा शिकण्याची ही प्रक्रिया आहे. त्याला सोशलायझेशन आपण म्हणणार आहे. तर सोशलायझेशन कसं घडतं याचे काही सिद्धांत पण सांगितलेले, ते सिद्धांत सांगतो थोडासा आणि आपण थांबणार आहेत. आता मुलांचं सोशलायझेशन कसं घडतं सांगत असताना स्वदर्पण एक सिद्धांत सांगितलेला आहे. म्हणजे सेल्फ विकास माझा कसा होणार आहे, या सेल्फ विकासातून माझं सोशलायझेशन घडतं. मग हाच सेल्फ विकास कसा होतो ते सांगितलेलं आहे. आता एक गोष्ट यामध्ये की ज्याला स्वदर्पण, याचा अर्थ आरशामध्ये ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला आरशामध्ये बघून आपण म्हणजे माझ्यात काय चेंज झालाय हे आपण बघतो. माझा चेहरा कसा आहे हे बघतो. माझे केस विस्कटलेले आहेत का हे आपण बघतो. माझे कपडे कसे आहेत हे बघतो. मला हे कसं दिसतं हे बघतो. आणि जर काही नीटसं दिसत नसेल तर त्यात चेंज करतो आपण, बदल करण्याचं काम करतो. केस विस्कटलेले असतील तर केस विंचरतो. चेहऱ्यावरती जर काही लागलेले असेल तर ते काढतो. अस्वच्छ असेल तर ते स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो. कपडे कुठे जर विस्कळीत जर झालेले असतील किंवा शर्ट थोडासा काही बदल विस्कळीत जर झालेला असेल तर तो नेटनेटका करतो. हे चांगलं करण्याचं काम करतो. कुठं? आरशामध्ये बघून. म्हणजे माझ्यामध्ये सुधारणा करतो, बदल करतो. तसं मुलांचा जो ज्याला सेल्फ डेव्हलपमेंट आपण म्हणतो, स्वविकास ज्याला आपण म्हणू, त्याला सामाजिकीकरण आपण थोडक्यात म्हणणार आहे. सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजे सामाजिकीकरण असं पण बऱ्याच जणांनी म्हटलेलं आहे. आता इथं जसं आरशाच्या समोर माझी प्रतिमा बघतोय आणि मी ठरवत असतो मी कसा आहे, तसं मी माझ्या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी आरसा म्हणून मी कशाचा उपयोग करणार आहे. स्वदर्पण सिद्धांतामध्ये समाजाचा आरसा म्हणून मी उपयोग करणार आहे. समाजाचा आरसा म्हणून कसा उपयोग करणार आहे,
त्याचा उपयोग मी कसा करणार याचं एक उदाहरण आपल्याला घेता येतं. म्हणजे समाज मला काय म्हणतो याचा मी विचार करणार आहे. जसं आरशामध्ये बघून मी कसा हे ठरवतो, आणि जर जर काय अयोग्य असेल, चुकीचं असेल तर मी त्यात बदल करतो, तसं समाज मला काय म्हणतो त्याच्यावरून मी माझ्या अंतर्मनामध्ये डोकावतो आणि मी ठरवत असतो, अरे हे माझं चुकतं, मला सुधारलं पाहिजे. समजा एखाद्या रूम मध्ये एक 25 माणसं थांबलेली आहेत, बसलेली आहेत, आणि मी ज्या वेळेला प्रवेश करतो त्या रूम मध्ये, त्यावेळेला ती सगळी माणसं हळूहळू निघून जातात. त्यावेळेला मला विचार करावा लागेल, अरे ही माणसं मी आल्याबरोबरच का निघून गेली? मला विचार करावा लागेल. मग त्याचं कारण काय असावं? माझं काही चुकतं का? हे जर मी बघायला लागला आणि माझं चुकत असलेलं मी जर सुधारायला लागलो, तर याचा अर्थ माझी सेल्फ डेव्हलपमेंट आहे. माझी सेल्फ डेव्हलपमेंट आहे ती. आणि मी जर हे सगळं सोडून जर द्यायला लागलो, काही म्हणू समाज, इथं बसलेली माणसं उठून गेली, मला काही फरक पडत नाही, मी इथं बसलोय, असा मी विचार करून जर वागायला लागलो, तर ही सेल्फ डेव्हलपमेंट नाही, त्याला सोशलायझेशन आपण म्हणू शकत नाही. मग काय म्हणणार आहेत आपण, काय करणार आहेत इथं? मला 10 मित्र जर कंजूस आहे असं जर म्हणत असतील, मी खूप वेळा मित्रांच्या सोबत जातो आणि त्यांच्यासोबत हॉटेलमध्ये जातो आणि एक खातोय आणि बाहेर येतो, आणि एकाही वेळेला मी त्यांना कधी खाऊ घालत नाही, असं ज्या वेळेला मित्रांच्या लक्षात येतं, त्यावेळेला मला काय म्हणणार आहेत ते मित्र, हा खूप कंजूस आहे, हा खूप कंजूस आहे असं म्हणणार आहेत. त्यावेळेला मला विचार करावा लागेल की मी कसा आहे. आणि खरंच मी कंजूस आहे हे ज्या वेळेला माझ्या लक्षात येतं, ते मला सोडून द्यावं लागेल आणि माझ्या खिशातले पैसे सुद्धा काही मला खर्च करावे लागतील माझ्या मित्रांवरती, म्हणजे मला सुधारावं लागेल. जसं आरशात बघून मी ठरवलेलं आहे, माझे केस म्हणजे बघितलेले आरशामध्ये आणि माझे केस नीटनेटके केलेले, तसं त्याच पद्धतीनं माझ्यामध्ये हा जो गुण आहे तर तो चुकीचा आहे, मला तो सुधारला पाहिजे. हे कोणाकडून शिकलेलं आहे? मी समाजाकडून शिकलेलं आहे, समाजातल्या घटकांकडून मी शिकलेलं आहे. म्हणजे माझ्यात मी जी सुधारणा करणार आहे ती समाजाकडून करणार आहे. मला समाज काय म्हणतो त्यावेळेला मी विचार करतो आणि ती गोष्ट सुधारण्याचा मी प्रयत्न करतो. याला आपण म्हणणार आहे सोशलायझेशन माझं आहे. मी जर बदल करून घेतला तर, आणि मी हा जर बदल नाही करून घेतला, मी असाच ताठपणानं जर वागायला लागलो, तर माझं ते सोशलायझेशन नाही, माझं ते सेल्फ डेव्हलपमेंट नाही. म्हणून कुलेचा स्वदर्पण सिद्धांत हाच सांगतो की समाजाकडे बघून तुम्हाला शिकलं पाहिजे, समाज काय म्हणतो ते बघा आणि त्या पद्धतीने तुमच्यामध्ये बदल करा, तरच स्वतःचा विकास होत असतो. म्हणजे इतरांविषयी तुमच्याबद्दलचं मत काय हे अगोदर विचारात घ्या आणि नंतर मग ठरवा माझं काय योग्य आणि काय अयोग्य. त्याच्यानंतर आणखी परत पुढचा एक सिद्धांत सांगितलेला आहे. मीडनं पण पुढे एक सिद्धांत सांगितलेला होता. जीएस मीडचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत सुद्धा, म्हणजे त्या सिद्धांताचा विचार जर केला तर त्यांनी सिद्धांतामध्ये ज्या गोष्टी सांगितलेले, जे घटक सांगितलेले, त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तींचा सेल्फ डेव्हलपमेंट होत असतो, सामाजिकीकरण होत असतं असं सांगितलेलं आहे. एका मिनिटामध्ये मी सांगतोय मीडनं काय सांगितलेलं, हर्बर्ट मीडनं, आय आणि मीचा विचार केलेला हर्बर्ट मीडनं. आय आणि मी हे जर बघितलं तर आय हा खूप मर्यादित आहे आणि मी हा खूप डेव्हलप आहे, हा सोशल आहे. मी म्हणजे माझं सोडून ज्या वेळेला मी इतरांचा विचार करायला लागतो, माझं सोडून, त्यावेळेला असं आपण म्हणणार आहे की सामाजिक विकास त्याचा झाला, त्याचं सोशलायझेशन झालं, त्याचं सेल्फ डेव्हलपमेंट झालं असं आपण म्हणणार आहे. मी तेच सांगतो, आय सोडून दिलं पाहिजे. म्हणजे मी माझं हे माझं आहे, मी इतरांना देणार नाही, ही माझी वस्तू आहे, हे ज्या वेळेला म्हणतो आपण त्यावेळेला ते सोडून दिलं पाहिजे. ते काही विशिष्ट वयापर्यंत असलं पाहिजे, त्याच्यानंतर परत मी बदल केला पाहिजे. इतरांच्या दृष्टिकोनातून मी वागलं पाहिजे, इतरांच्या दृष्टिकोनातून माझं वर्तन असलं पाहिजे.
सामाजिक काय नियम आहेत, काय भूमिका आहेत, त्या भूमिकेप्रमाणे, त्या नियमाप्रमाणे माझ्यामध्ये बदल केले पाहिजे आणि वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तर माझं ते सोशलायझेशन घडतं, तर ते योग्य आहे असं सांगितलेलं आहे. कुणी? मीडने सांगितलेलं आहे, GS मीड. आता खूप विस्ताराने तो सिद्धांत सांगितलेला आहे मीडनं. त्याचे वेगवेगळे घटक सांगितलेले आहेत त्यांनी. आंतरक्रिया सेल्फमध्ये कशा होत असतात आणि वेगवेगळ्या आंतरक्रिया या सेल्फची कशा होत असतात, काय अयोग्य काय योग्य याचा मी ज्या वेळेला विचार करतो, सेल्फ ज्याला इंटरॅक्शन आपण म्हणू, त्या सेल्फ इंटरॅक्शन मधून सुद्धा माझा स्वचा विकास होत असतो आणि सामाजिकीकरण घडत असतं. म्हणजे एखादी गोष्ट माझ्या समोर ज्या वेळेला घडते त्यावेळेला विचार करतो. समजा पाठीमागच्या काळामध्ये सती प्रथा होती, राजा राम मोहन राय यांनी आपल्याच घरात घडलेली ही घटना बघितली आणि त्यांनी ठरवलं हे जे घडतंय ते चुकीचं आहे, याला विरोध केला पाहिजे, ही भूमिका घेतली आणि त्याच पद्धतीनं त्याच्यासाठी त्यांनी काम केलं. म्हणजे आय हा लिमिटेड होता, मर्यादित होता. हे झालंय माझ्या घरापुरतं मर्यादित आहे, म्हणून ते जर थांबले असते तर ही प्रथा बंद झाली नसती. हे बंद झालं पाहिजे. सेल्फ इंटरॅक्शन ज्या वेळेला त्यांच्या झाल्या त्यावेळेला त्यांना असं वाटायला लागलं हे जे घडतंय ते अन्यायकारक आहे, चुकीचं आहे, म्हणून त्याला विरोध केला पाहिजे, त्याच्यासाठी लढा उभारला पाहिजे, म्हणून त्यांच्या डोक्यामध्ये हा विचार आला आणि ती आज प्रथा बंद झालेली आपण बघतो. कशामुळं? सेल्फ इंटरॅक्शन झाल्या. आईचा विचार सोडून देऊन मीचा विचार करायला लागलो. हे ज्या वेळेला घडतं, माझं सोडून ज्या वेळेला मी इतरांचा विचार करायला लागतो त्यावेळेला ते सोशलायझेशन आहे. त्यालाच आपण म्हणणार सेल्फ डेव्हलपमेंट, त्यालाच म्हणणार आहेत आपण सामाजिकीकरण. आणि वेगवेगळ्या पद्धतीने परत मनोसामाजिक विकास कसा होत असतो तेही सांगितलेलं आपण मानसशास्त्रामध्ये. या सगळ्या गोष्टी आलेल्याच आहेत. नैतिक विकासातून त्याचा सेल्फ डेव्हलपमेंट कसा होतो, सामाजिकीकरणाशी कसं ते निगडीत आहे, जे मनोविश्लेषण जो सिद्धांत सांगितलेला फ्राईडनं त्यातून त्याचा सेल्फ विकास कसा होत असतो आणि सामाजिकीकरण कसं होत असतं हे पण सांगितलेलं आहे. हा भाग आत्ता इथं सांगणं शक्य नाही, एका तासामध्ये एक एक सिद्धांत सांगता येतात, तेवढा सगळा हा भाग विस्तारित आहे. फक्त आपल्याला एवढंच या ठिकाणी समजून घ्यावं लागणार आहे, सामाजिक विकास हा मुलांचा सुरुवातीपासून आपण बघतोय तो शाळेपर्यंत येऊन थांबतो. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचा रोल किती महत्वाचा आहे हे आपल्याला आता लक्षात आलेलं असेल आणि त्याच्यानंतर मग त्याच्या सामाजिकीकरणासाठी पूरक असणारे काही जे सिद्धांत सांगितलेले ते 2 सिद्धांत फक्त आपण या ठिकाणी थांबलेले. सामाजिकीकरण म्हणजे काय ते थोडक्यात मी सुरुवातीला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा स्वविकास म्हणजे सामाजिकीकरण म्हटलेलं आहे, किंवा थोडक्यात ज्या व्याख्या आपल्या या ठिकाणी दिलेल्या पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या ज्या व्याख्या दिलेल्या आहेत त्याचा एवढा काय मी डिटेल्समध्ये या ठिकाणी विचार केलेला नाही किंवा सांगितलेले नाही. थोडक्यात सांगून हा भाग या ठिकाणी मी थांबवतो. तुम्ही या ठिकाणी बराच वेळ ऐकून घेतलं. माझ्याकडून ज्या काही चुका झालेल्या असतील त्या माझ्याकडे परत करा. माझ्याकडे जे काही चांगलं असेल ते फक्त तुम्ही घ्या आणि माझं हे जे काही तोडकं मोडकं जे काही सांगितलेलं आहे सेल्फ डेव्हलपमेंट, जे सामाजिक विकास, सोशलायझेशन, तुम्ही सर्वांनी ऐकून घेतलं म्हणून तुम्हा सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. आणि शैलेश गायकवाड सरांनी मला परत संधी दिली त्याबद्दल सरांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो आणि मी हा विषय या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद सर. तोडकं मोडकं जरी असलं तरी त्याला आपण एक सरळ रेषेमध्ये घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत सामाजिक विकास आणि सामाजिकीकरण हा विषय पोहोचवला. बरेचदा सामाजिक विकास आणि सामाजिकीकरण अशा प्रकारचे घटक जर अभ्यासक्रमामध्ये असले तर विद्यार्थी त्याकडे दुर्लक्ष करतात आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून फक्त ते अभ्यास करत असतात. कारण DEDला येणारे जे छात्राध्यापक ते आर्ट, कॉमर्स आणि सायन्स या विभागातले जे असतात, तर सायन्सवाल्यांना याच्याशी काही घेणं देणं नसतं. आर्टवाल्यांचा थोडाफार संबंध त्याच्याशी असतो, कॉमर्सवाल्यांचा पण संबंध नसतो. पण DELEDच्या अभ्यासक्रमामध्ये असे जे घटक दिलेले आहेत तर या घटकाशी जेव्हा त्या विद्यार्थ्यांचा संबंध येतो तेव्हा बरेचदा अध्यापक विद्यालयातील अध्यापकाचार्यांनी एकदा सांगितलं, एकदा शिकवलं
आणि त्याचं काम संपलं की विद्यार्थी फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याचा विचार करतो. पण आपण अध्यापक विद्यालयाच्या बाहेरच्या एखाद्या व्यक्तीकडनं जेव्हा ते ऐकतो तेव्हा छात्राध्यापकांना असं वाटतं की नाही, निश्चितच हा एक घटक हा अतिशय महत्त्वाचा आहे. सामाजिक विद्यार्थ्यांचा जो सामाजिक विकास आहे तो कुटुंबाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर पालक हा कुटुंबाच्या दृष्टीने एक त्यांच्यासाठी विद्यार्थी असतो आणि त्याच्या सर्वांगीण विकासामध्ये कुटुंब ही महत्त्वाची भूमिका निभावत असतं. म्हणजेच शारीरिक, मानसिक, नैतिक, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी जे विकास आहेत त्या विकासास हातभार लावण्याचं काम जर कोणाचं असेल तर ती जबाबदारी ही कुटुंबाची आहे. हे आपण आपल्या वक्तव्यातून विद्यार्थ्यांना सांगितलं. कुटुंबातूनच लहानपणापासून उत्तम संस्काराचे बाळकडू मिळत असतात आणि त्यामधूनच सामाजिक वर्तन, जीवनाची पुढील दिशा ही अवलंबून असते. हे सुद्धा आपण आपल्या वक्तव्यातून विद्यार्थ्यांना उदाहरणादाखल आपण पटवून दिलं. मूल्यांची रुजवणूक ही शाळेबरोबरच कुटुंबातून सुद्धा होत असते. म्हणजे प्रामाणिकपणा, खोटं बोलू नये, नीटनेटकेपणा, समानता इत्यादी ही जी मूल्य आहेत ही मूल्य घटनेतून आणि प्रसंगातून अनुभव देण्याचं कार्य जर कोणी करत असेल तर ते कुटुंब करत असतं. हे सुद्धा आपण वेगवेगळे उदाहरणं देऊन विद्यार्थ्यांना पटवून देण्याचं आपण काम केलं. समाजात कसं वागावं, कसं बोलावं, कसं वर्तन करावं या संबंधीच्या सूचनासुद्धा कुटुंबातून मिळत असतात आणि त्या सूचनासुद्धा आपण आपल्या वक्तव्यातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्यात. इतकंच नव्हे तर चांगलं काय, वाईट काय, हे करू की ते करू अशा प्रसंगी बालकांना कुटुंबातूनच मार्गदर्शन मिळत असतं आणि हे मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचं असतं. बालकाच्या वर्तनावर सकारात्मक नियंत्रण ठेवून त्यातून शिस्त लावण्याची जबाबदारी ही जर कुणाची असेल तर ती कुटुंबाची असते आणि याकरिता सामाजिकीकरणासाठी आवश्यक असणारं जे वातावरण आहे, जो अनुभव आहे, ही संधी देण्याची जबाबदारीसुद्धा ही कुटुंबाचीच असते. अशा प्रकारे सामाजिक विकास आणि सामाजिकीकरण हा घटक आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला. त्याबद्दल मी आपले या वेबिनार प्रसंगी मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. या वेबिनारला सहभागी झालेले छात्राध्यापक, अध्यापकाचार्य आणि प्राचार्य यांचंसुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक कौतुक करतो. जर या विषयाशी संबंधित या वेबिनारला सहभागी झालेले जे छात्राध्यापक आहेत त्यांना जर विषयाशी संबंधित काही अडचणी असतील, काही समस्या असतील, काही प्रश्न असतील तर आपण त्यांच्याकरता 1 मिनिटाचा वेळ देऊ आणि जर नसतील तर मग आपण या ठिकाणी वेबिनारला थांबवू. थँक्यू सर. बोला निलिमा मॅडम. माझा प्रश्न तर नाही, पण मला सांगायचं आहे की एकंदरीत मुलांच्या सामाजिक मानसिक विकास होण्यामध्ये आई वडील, कुटुंब, त्याचप्रमाणे शेजार आणि संपूर्ण सामाजिक वातावरण हे सर्व मुलांना घडवत असतं आणि यानंतरचा जो कालखंड असतो त्या कालखंडातील मुलांना घडवण्याचे कार्य हे शिक्षकांचे वर्तन असते. म्हणूनच शिक्षकांनी मुलांच्या मनामध्ये चांगली मूल्ये रुजविण्यासाठी शिक्षकांनी सतत धडपडत राहिलं पाहिजे आणि मुलांना विचार करण्याची संधी देऊन एक प्रकारे सुलभकाची भूमिका जर निभावली तर नक्कीच मुलांचा सामाजिक विकास होऊन एक जबाबदार, सुजाण नागरिक आम्हा भावी शिक्षकांच्या हातून घडेल यात शंकाच नाही. या संबंधी खूप छान मानवतावादी दृष्टिकोन आमच्या पुढे सरांनी मांडला, त्याबद्दल सरांचे खूप खूप आम्ही ऋणी आहोत. धन्यवाद सर. आणि मला एक प्रश्न होता की आपण म्हणतो की एक समजा एक मुलगा आहे आणि त्याचे आई वडील त्याचा आदर्श आहे, तो असा की त्या मुलांच्या आई वडिलांनी त्याच्या आजी आजोबांची सेवा केली आहे आणि त्यांची काळजी घेतली, परंतु त्याच्या लग्नानंतर आलेली जी त्याची बायको असते तिचं वर्तन त्याच्या उलट असेल तर मग समाज म्हणजे त्या घरी काय घडेल? हा प्रश्न बरोबर आहे मॅडम. प्रश्न अगदी रास्त आहे की त्याची होणारी जी बायको आहे ती जर त्या घरी आली आणि नंतर मग काय घडेल. आता व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. आता ती बायको ज्या व्यक्तीची आहे त्यांनी आपल्या बायकोला सांभाळावं आणि त्यांच्या कुटुंबातले जे काही संस्कार आहेत, वास्तविकता ती ज्या घरातून आलेली आहे ती संस्कारमय घरातूनच आलेली असेल. पण सध्याची जी परिस्थिती आहे की लग्न झाल्यानंतर त्या स्त्रीच्या
वर्तनात आणि विचारामध्ये हा बदल होत असतो. पण हा नेमका हो सर. बदल हा नेमका बदल का होतो याचं आत्मपरीक्षण त्या स्त्रीने करायला हवं. कारण स्त्रीच्या अनेक भूमिका असतात. ती कुणाची तरी मुलगी असेल, ती कुणाची तरी सून असेल, ती आईची सुद्धा भूमिका तिला करावी लागेल. कधीतरी तिला सासूची सुद्धा भूमिका करावी लागेल. मग ज्या भूमिकेत आपण आहोत त्या भूमिकेशी समरस राहून जर आपण कार्य केलं, म्हणजे या सर्व भूमिकेतून जात असताना जर आपण सारासार विचार केला तर पत्नीची भूमिका करत असताना ती मात्र थोडं वेगळ्या पद्धतीने वागत असते. ही वास्तविकता आहे. आणि तिथूनच काय होतं की वृद्धाश्रमची जी स्थापना झालेली आहे, वास्तविक आता वृद्धाश्रमाची स्थापना व्हायला नको, पण वृद्धाश्रमांमध्ये जी आज आपल्याला गर्दी दिसते आहे त्याला जबाबदार कोण याचा विचार, याचं आत्मपरीक्षण करणं अतिशय गरजेचं आहे. संस्कारक्षम कुटुंब हे प्रत्येकच असतं आणि ते त्या संस्कारक्षम कुटुंबातून पुढचं भावी आयुष्य जे जीवन जगत असतात तर त्यांच्यावर ते संस्कार असतातच. पण ती स्त्री दुसऱ्याच्या घरी गेल्यानंतर तिच्या वर्तनात परिवर्तन जे होत असतं तर त्या परिस्थितीशी तिला सामावून घेणं अतिशय गरजेचं असतं. आणि हाच एक दृष्टिकोन, हाच एक आशावाद आणि हाच एक सार आजच्या या आपल्या वेबिनारमधून आदरणीय गायकवाड सरांनी सांगितलं की कुटुंब हे महत्त्वाचं आहे. चांगलं काय, वाईट काय, हे करावं की ते करू नये, अशा प्रकारची जे काही प्रसंग उद्भवतात त्या प्रसंगात कुटुंबच हे मार्गदर्शन करत असतं. अजून काही दिलीमा मॅडम? निलिमा मॅडम? हॅलो. हां, हो सर. थँक्यू. हॅलो. ओके. हां, दीपाली मॅडम बोला. हा हा मी दीपाली बोडे बोलत आहे. बोला. सर, माझा असा प्रश्न होता हो. की सरांनी आता आपल्याला सांगितलं की बा मूल जेव्हा कुटुंबातून शिकत असते आणि शिकता शिकता जेव्हा ते समाजामध्ये मुलांमध्ये जेव्हा खेळायला लागते आणि आपल्या शेजारील जे समजा शेजारील जे गरीब मनाचे श्रीमंत मनाचे कुटुंब असतात आपल्या घरासमोर, पण त्यांची जर परिस्थिती अशी असली किंवा त्यांचे आई वडील निर्व्यसनी आहेत, म्हणजे व्यसनी आहेत बुवा, त्यांचे वडील दारू वगैरे पितात, आई व्यवस्थित त्या मुलांवर संस्कार करत नाही आणि अशा वातावरणात जर शेजारी जर समजा आपण असलो आणि आपलं मूल जर त्या मुलांसोबत जर खेळत असेल तर तसेच संस्कार आपल्या मुलांवर पडू शकतात. तर मग अशा सिच्युएशन मध्ये आपण आपल्या मुलांना बाहेर खेळू द्यायचे की नाही, किंवा आपण अशा परिस्थितीमध्ये काय म्हणजे काय उपाययोजना करायला पाहिजे, हे मला सरांना विचारायचं होतं थोडं. हॅलो. हां, बोला सर. हॅलो. हा सर, सांगताय तुम्ही, बोलताय? हां, बोला. हा, माझा आवाज पोहोचत नाही आहे का सर? हां, पोचला. हो मॅडम. असं आपण म्हणू शकत नाही की मी ही पण केलेलं होतं की गरीब माणसांकडे व्हॅल्यू नसतात, श्रीमंतांकडे असतात, असं जे आपण म्हणतो ते रॉंग आहे. असे नाही की श्रीमंत व्यक्तींकडे व्हॅल्यू असतीलच असं नाही. ओके, हे विधान तर अगदी बरोबर आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणतायत तसं की आपली एक अशी धारणा असते की सामान्य गरीब कुटुंबामध्ये व्हॅल्यूज नसतात, ही धारणा असते आणि बऱ्याच वेळेला ते काही सिद्ध पण होतं. कदाचित ते तुमच्या अनुभवाला आलेलं असावं, कदाचित मे बी असं मी गृहीत धरतो, किंवा ते तुम्हाला कदाचित दिसलेलं असावं, बघायला मिळालेलं असावं. असं ज्यावेळेला घडतं त्यावेळेला मी काय करणार आहे, माझी भूमिका आई वडील म्हणून काय असणार आहे, मग त्या मुलांबरोबर माझ्या मुलांना खेळू द्यायचं का नाही, हा माझा महत्त्वाचा प्रश्न. हा प्रश्न फक्त आत्ता इथं आपल्या समोर उभा राहतो. जर मुलांकडे जर हे व्हॅल्यू दिसत नसतील, घरामध्ये काय चाललं आपल्याला बघण्याची गरज नाही, पण मुलांकडे हे जर दिसत नाही, म्हणजे मुलं ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला तुम्हाला हे ऑब्झर्व करावं लागेल की ती मुलं कशी वागतात. त्या मुलांचं माझं मूल अनुकरण काय करतं, तुम्हाला थोडे दिवस त्याच्यासोबत ठेवावं लागेल. 4, 5, 8, 10 दिवस काय बघावं लागेल आणि मूल तुमचं काय शिकतं
तुम्हाला ते बघावं लागेल, ऑब्झर्व करावं लागेल आणि नंतर ठरवावं लागेल की जे काय चाललंय ते रॉंग आहे किंवा आमचं मूल चुकीचं शिकतं, मग याबरोबर मी ठेवणार नाही. आणि जर कदाचित असं आपण गृहीत धरत त्यांच्याकडून माझं मूल काही चांगलं जर शिकत असेल तर ठेवायला काय हरकत नाही. त्यांच्या घरामध्ये काय चाललंय हे मुलामध्ये जर मला दिसत नसेल, ते जर काही त्या मुलाला जर काही हे होत नसेल, समजा जर त्याच्याकडे जर काय आलेलं नसेल, एवढ्या लवकर त्या लहान मुलांना काही लक्षात पण येत नाही घरामध्ये काय चाललंय. पण मुलं ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला मला असं वाटतं की जर चांगलं जर तुम्हाला जर निदर्शनास आलं, जर काही चांगलं जर घडत असेल, खेळत असतील मुलं, तर ते खेळू द्यावं.